सो गुड आफ्टरनून मंडळी. तर आता आपण निघालो रामेश्वर मंदिरात पाया पडायला. तर तयारी झालेली आहे मस्त ना एकदम. ऋतुजाने मॅचिंग मॅचिंग आहे. श्रीराम आई आहे, स्नेहा आहे आमची स्लीपिंग ब्युटी. ओके मी काय बोललो ना आता. सो आता आपण मंदिरात आहे, तिथे भजन चालू आहे. बाबा पुढे गेलेत. आता आपण खूप गर्दी तिकडे फोन आलाय, खूप गर्दी आहे. सो आता आपण बघूया. तो ब्लॉग वेगळा असणार आपला, हा आपला वीकेंड असल्यामुळे थोडी गर्दी असणार आणि आपला डेली ब्लॉग असणार. एकादशी सॉरी एकादशी पण आणि वीकेंड पण आहे, म्हणजे दोन्ही एकत्र आहे. आता हँड ओव्हर टू हर. सो सॉरी. चालेल चला आपण निघूया आणि पुढे कनेक्ट करतो. महाप्रसादाला काय आज वरण आहे. वरण नाही म्हणजे तिखट डाळ आहे, भात आहे आणि माझी फेवरेट छोल्यांची भाजी आहे आणि जलेबी आहे आणि ताक पण आहे. शेंग हा ते ह्याच्यात डाळीतली शेंग येते. महाप्रसाद आहे. मगाशी दाखवलं मी, बाबांनी हात धरल्यामध्ये हरकत नाही. आता ताव मारायला तयार. आता मी काय करणार, मागे अठरा काय तू तयार राहत नाही. आपलं देवीचं मंदिर आहे. गाडीतच चप्पल काढा नको, बाहेर काढा पाय भाजतील. मंदिराचे जुने पिलर आहेत, सगळे जुने पिलर आहेत. सगळं जुनं आहे. इथे खाली बघा जरा. आणि कौलारू मंदिर, जुनी मंदिरं पण आहेत बघा ना. हे म्हणजे महापुरुष आणि बस मस्तच आहे. हे बघा इथे सगळे जुने शिवलिंग आहेत, म्हणजे जुनं आहे ते. आणि पाषाण पण जुने आहेत ना सगळे. जांबाकडे बोलतात ना यांना, जुना नाही ना. चिरा चिरा हा जांबा म्हणजे चिरा. पण हे आपण तो जो हे आहे ना पाषाण, खूप जुना आहे, पण खूप जुना आहे तो. शिवलिंग कोरलं ते, पादुका कोरलेत त्याच्यावरती बघा ना. तिथे पादुका कोरलेत, तिथे शिवलिंग आहे पुढे. पण मागे पण असं आहे. आणि कौलारू मंदिर आहे सगळे.
दिरबादेवी मातेचं मंदिर आहे, दिरबादेवीचं मंदिर आहे. सो आता आपण चाललोय नरड्यात ना, नरड्यात काय बोलतो नाही तुम्ही चालवा ना, चालवा काय तुम्हाला चालवू का? मी चालवायला काय नाही म्हणून म्हटलं मी बोलो जरा पाय मोकळे करून बसेन आरामात. तर नरड्यात जाऊन होतो, नरड्यात पण सप्ताह आहे. सो आता मला एक बाबाने आयडिया ना, मला नॉलेज शेअर केलं, मला आवडलं ते की सप्ताह हा हरिनाम सप्ताह असतो, हरिनाम सप्ताह असतो. सो मग ते प्रत्येक गावामध्ये प्रत्येक गावकरी किंवा मुंबईकर सगळे जे असतात आपले भावकी, ती त्या देवस्थानाला ग्रामदेवताचं देवस्थानामध्ये सप्ताह साजरा करतात. मग आता आपलं हरिनाम सप्ताह एकादशीला असतात तो. तर आता इथे भिरवंड्यात नाटाळमध्ये तर आपण नरड्यात आहे, पण नाही पण भिरवंडे नाटाळ आणि सांगव्यात रामेश्वर मंदिरात आहे, नरड्यात ते अंबामाता मंदिरात आहे ते आहे. तर तसा सप्ताह आहे, तर आपण तिथे चाललोय. सो तिथून नंतर मग आपण मग कन्नडीनं पण आपल्याकडे ना काका रात्री देव पालखीतनं नाचवतात, ती असते ना पालखीचा वाळा, मग ते आपण बघणार. आणि तिथून मग आपण नंतर मग तो वेगळा ब्लॉग चालू आहे दुसरा माझा सेपरेटली गोप्रोवरून, तर तो बघायचा आहे. तर आता आपण आपल्या गाडीचं पण काम करून घेतलं, मगाशी बघितलं गाडीचं काम बरंच पेंडिंग होतं ते करून घेतलं. सो आता निघूया. आपले बाळूसाहेब काका पण पुढे गेले आहेत कामासाठी, तर आता आपण निघूया लवकर बघूया. हो वायपर चालू आहात. बाळूसाहेब काकांच्या घरातलं ना झाड बघा, भारी आहे, मला आवडलंय. काय झाडाचं नाव काय माहिती आहे? क्रिसमस ट्री आहे काय? मला वाटतं लहानपणी मेरा समुद्र असं काय बोलत आहे काय? अच्छा, क्रिसमस ट्री काय पण शाळेत होतं हा ना, चिकट्या जंगाला ते हो ना, मारतात ना आम्ही मारायचे लहानपणी, हा एक काढून मारायचे. आणि मी पूर्ण सह्याद्री रांग आहे. आणि तुम्ही पावसात आलात ना, इकडे फुल कोल्हापूरचा रस्ता ना तिकडे वरती, या डोंगरातून जातात ना, म्हणजे गाडीने काय चालत जातात ना. हा, कोल्हापूरचा रस्ता आहे तो. तो पायवाट म्हणजे आपली वॉकिंग आहे, म्हणजे ते असं गाडी जात नाही तिकडनं. आणि हे सगळं पूर्ण पावसामध्ये, पावसामध्ये पूर्ण भरलेलं असतं. तर मग बोललो पावसात आलं की अजून भारी असतं. आता सप्ताहाचा तुम्हाला आवाज येत असेल, तिकडे भजन चालू आहे. आज आपल्या वाडीचं आहे, खरंतर भिवनेवाडीचं आपल्या, होय ना बाबा? आज भिवनेवाडीचं आहे ना. आता 6 ते 10 चालू आहे, चालू आहे तो 12. आता आता काय तर ठीक आहे, आता आपली बाकीची कामं पण आहेत ना थोडीच. हा तुम्ही यायला पाहिजे ना, एवढ्या मुंबईवर तुम्ही खास आला, ते ते आहे, सप्ताह तुम्ही काय करता, ते पण आहे म्हणा. फॅमिली ठीक आहे, कोणी जातात तिकडे होतात, कार्य होत असतो. पण हा जाऊया आपण 10च्या ते पण जाऊया, म्हणजे आपण जरा जाऊन देणार भेटून नव्या तिकडे. सांगू काय, सॉरी.
आता इकडे गर्दी बघू शकता, इकडे प्युअर व्हेज असल्यामुळे खूप गर्दी आहे इथे. आणि आता आपला नंबर लागतो इथे, आपण इथे बसून घेऊया. मग आपण त्यांच्याकडे जेवण वगैरे प्रॉपर बघून ऑर्डर करू. आपण त्याचा बघितलंय आणि कळलं ना तुम्हाला रस्ता कुठे येतो, की हा ब्रिज आहे तो आत्राचा रोड आहे ना, आत्रा रोड आहे तो, मला आठवतं चांगलं. हा मठाकडे जाणारा रस्ता आहे. हा मार्केटमध्ये गेला ना, तेव्हा इथे लिहिलं ना परमहंस बालचंद्र महाराज कणकवली उड्डाण पूल आहे. हा उड्डाण पूलचं म्हणजे नाव दिलं त्याला ते. म्हणजे मठ तिकडच आहे ना आतमध्ये त्या गल्लीमध्ये. इकडून इथून पण येतो, इथून पण येतो वाटतं. हा छोटा रस्ता, हा बरोबर. रिक्षा स्टँडच्या बाजूलाच आहे आणि प्युअर व्हेज आहे. म्हणजे कोणाचा विषय देणार नाही की नॉनव्हेज आम्हाला नाही खायचं. आता म्हणजे तसं ना, हा आपला मसाला. मी म्हटलं आम्ही सकाळी इकडे थांबलेलो. तो आता आपलं काय आलेलं आहे, हे काय आलंय, हे काय मागवलं आपण, बटर नान मागवलं. ओके, आणि ते काय मागवलं आपण, मसाला नान. बघू मशरूम मसाला, मशरूम मसाला. आता आपण टेस्ट करूया जरा, कसं टेस्ट करून. कसं आहे, चांगलं आहे. म्हटले म्हणजे व्हेजवाले खाऊ शकतात म्हणजे सगळं, म्हणजे चांगलं आहे ना. म्हणजे तुम्हाला कसा वाटला? आंबट वाटतो का? कसं आहे, चांगलं आहे, खाऊ शकतो ना. म्हणजे आपण व्हेजवाले खाऊ शकतात म्हणजे आवडीने, हा ना, आवडीने खाऊ शकतात. त्याचं कधी जो घेवा. तो इकडे खेळण्यांचा पण स्टॉल एक आहे, तिथे कोणाला काय हवं असेल ते सांगू शकता. तो डिजिटल पार्टी आहे का, पार्टी पार्टी मंदिरामध्ये कलांतर वकलाची तातडीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. धन्यवाद. ते आपलं मालवणी काच्याचं शॉप आहे, ते काकांकडे इथे मिळतं. आता लेट्स बघूया, हे बाळू सावंत आहेत. नमस्कार, युट्यूब चालू आहे. नमस्कार. तर चला आपण आता लाईन लागली अजून दर्शनाला. आपण बघू, हे खेळण्याचं शॉप आहे. मला वाटतं की तो तुमचं जुनं शॉप आहे लहानपणीचं. हे ते काय तू बोले लहानपणी आम्ही इकडे घ्यायचे, त्यांच्याकडे सगळं जुन्या ते लहानपणीचे जे कोण खेळायचे त्याचे स्टॉल्स आहेत. आम्ही लहानपणी आम्हाला हे मिळायचं, सप्त्याला दर दिवशीचे पैसे मिळायचे खरेदी करायला. हो, सगळे लोक 20-50 रुपये द्यायचे. मग असं लमसम म्हणून जमली की इकडे आम्ही पार्टी करायचो. तिकडे भजी खा, खेळणी घे, असं काय काय असायचं. तो आपल्याकडे आता भजी चालू आहे, कांदा भजी आहे ना, कांदा भजी चालू आहे. आणि काय चहा चालू आहे, चुलीवरती चहा चालू आहे. गुळाची पण चहा आहे आपल्याकडे. अरे वा, चहा, कॉफी, गुळाची चहा, साखरेची चहा, भजी आणि आपला बटाटा वाडा सगळं सगळं आहे ना. दुकान आमचं आहे ना, कर्जा बनवले, लाडू बनवले. आता बघला बाहेर ठेवले ना. तर तुम्हाला खायला पण सुका मेवा असेल खायला तो पण आहे. हो सो इथे वेगवेगळे स्टॉल लागलेले आहेत. आता एक मंचुरियनचा स्टॉल आहे, तो आई आणि मुलगा खूप मेहनत करतात. मी बघतोय आम्ही सगळे इकडे, कारण का ते लोक तेवढेच त्यांना 2 पैसे मिळतात आणि ते लोक खूप मेहनतीने करतात. तो बघा, तो बिचारा नाही, हां बिचारा नाही, तो खूप मेहनत करतोय मुलगा. मला तर ॲप्रिशिएटेड आहे ते लोक. आणि इकडे वेगवेगळे स्टॉल्स लागलेले आहेत. तिथे आईस्क्रीम बेलपुरी स्टॉल आहे, तिथे पण एक मंचुरियन स्टॉल आहे, इथे खेळण्यांचे स्टॉल आहेत मागे तिकडे.
ओके. आणि मंदिरासमोर पण बरेच स्टॉल आहेत वेगवेगळे. मंदिराच्या आवारात पण एक स्टॉल्स आहेत, वेगवेगळे स्टॉल्स आहेत, बरंच आहे. त्यात आपलं बघूया आपलं सो इकडे बघा, इकडे तुम्हाला पीठ मिळेल. खाजा आहे ना हे, खाजा ना, बंगाली खाजा होय. हे लाल तांदूळ आहेत ना उकडीचे, वाल आहेत काय, वालय म्हणतात त्याला, लाल लाल वाल आहे. अच्छा. सो इकडे तुम्हाला शेव लाडू आहेत, शेंगदाणा लाडू आहे, बऱ्याच गोष्टी आहेत त्यांच्याकडे. इथे पण आहे, त्यांच्याकडे पण आहे सगळं, खाजा आहे सगळं इथे पण. आणि मे बी तू काय घेते, माझा हे लाडू पण आहे.